मित्रांनो, आपण ती एक इंग्लिशमधली एक म्हण ऐकली आहे का? बी अ गुड पर्सन, देन ऑल द गुड थिंग्स विल हॅपन विथ यू. ऐकली असेल ना? ऐकायलाही छान वाटतं आणि त्याच पद्धतीने वागायलाही खूप चांगलं वाटतं. पण आजचा जमाना वेगळा आहे हो. व्हेन यू आर ऑल द टाईम गुड अँड नाईस विथ द पीपल, खरंच लोक आपल्याला तसं ट्रीट करतील का? ऑल द गुड थिंग्स विल हॅपन टू अस. शक्य आहे का? आज मला सगळ्यात महत्त्वाचा विषय डिस्कस करायचा आहे आणि तो विषय म्हणजे डोंट बी नाईस विथ एव्हरी वन एव्हरी टाईम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव BL जोशी. मी एक लाईफ कोच, सॉफ्ट स्किल ट्रेनर आणि इमेज कन्सल्टंट आहे. विषय तर पण ऐकलाच आहे की डोंट बी नाईस विथ एव्हरी वन एव्हरी टाईम. आपण जेव्हा चांगले असतो किंवा आणखीन चांगलं व्हायचा प्रयत्न करतो ना, तर लोकांच्या प्रतिक्रिया काय काय असतात हो. पीपल ऑलवेज टेक अस ग्रांटेड. ह्याला काय विचारायची गरज आहे, हा तर मी म्हणेल तसंच करणार. आहे ना तुमचा पण हा अनुभव? आपण बऱ्याचशा वेळेला ज्या गोष्टी करायच्या नाही आहेत, ज्या गोष्टी मला करणं त्रासदायक आहे, अशा गोष्टी पण आपण करतो, कारण वी जस्ट वॉन्टेड टू मेक एव्हरीबडी हॅपी. माझ्याबद्दल लोकांनी चांगलाच विचार करावा, माझ्या अपरोक्ष चांगलं वागावं आणि बोलावं, म्हणून आपण नाही त्या गोष्टी ॲक्सेप्ट करतो. जिथं मला नाही म्हणायचं आहे फॉर्मली, मला ते प्रॅक्टिकली शक्य नाही आहे, ते पण मी अनेक वेळा मान्य करतो आणि स्वतःला अडचणीत टाकतो आणि कित्येक वेळा 20 टीकेचा दरी करतो. हे सगळं होतं कारण वी आर ट्राईंग टू बी नाईस विथ एव्हरीबडी एव्हरी टाईम. आणि हाच एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज मला जो लोक डिसरिस्पेक्ट करत असतील, ग्रांटेड धरत असतील, मला इग्नॉर करत असतील, माझं जर मत लक्षात घेत नसेल, मला जर टीमचा पार्ट म्हणून कन्सिडर करत असेल, इफ आय एम कन्सिडर्ड ॲज ए नंबर ओनली, आय थिंक इट्स अ सिरियस कन्सर्न. आपल्यापैकी अनेक लोकांना अशा प्रकारची समस्या असेल आणि म्हणूनच आज आपण इथं बोलणार आहोत. सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे तो पॉईंट म्हणजे जेव्हा माझं लोक डिसरिस्पेक्ट करतात, ते मला ग्रांटेड धरतात, त्यावेळेला बीच तर त्याला जबाबदार नाही आहे ना. एम आय नॉट रिस्पॉन्सिबल. मी लोकांना असं करण्यास किंवा असं वागण्यास सिग्नल तर नाही दिला, प्रवृत्त तर मी करत नाही आहे त्यांना की मला स्वतःचं काही मत आहे, तुम्ही म्हणाल तसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे करू, मी जस्ट एक फॉलोवर आहे, अशी तर आपण भावना निर्माण केली नाही आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, आपण आपल्या स्वतःचा मान तर ठेवत नाही आहे ना. आज आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे रिस्पेक्ट युअर सेल्फ फर्स्ट. आज द वे आय मूव्ह अराउंड, द वे आय कॅरी माय सेल्फ, आय आय प्रोजेक्टिंग माय सेल्फ एज अ रिस्पेक्टेबल पर्सन. आज माझा अपिअरन्स असेल, माझं बिहेवियर असेल, माझं कम्युनिकेशन असेल, माझा डिजिटल प्रेझन्स असेल, इज इट रिस्पेक्टेबल? आज मी स्वतःला काय प्रोजेक्ट करतोय. त्यामुळे हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की फर्स्ट आय शुड स्टार्ट रिस्पेक्टिंग माय सेल्फ. दुसरा त्यातला भाग आहे की आज मला लोक डिसरिस्पेक्ट करतात, याच्याबद्दल आय शुड नॉट मेक पीपल अकाउंटेबल. मला जिथं नाही म्हणायचं तुम्ही नाही म्हणलो आहे का? मला जर एखाद्या ठिकाणी जायचं नाही आहे तर मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला आहे का? एखादी गोष्ट मला आवडत नाही म्हणून मी ती स्वीकारली नाही आहे का? हा प्रश्न स्वतःला. दुसऱ्यांना दोष देण्यात काहीच पॉईंट नाही हो. जर आपणच अशी सिच्युएशन क्रिएट करतो आणि त्या सिच्युएशन करता आपणच जर रडत असू तर आय थिंक दिस इज नॉट राईट वे. आज स्वतःला प्रश्न विचारायचा, ॲम आय श्रिंकिंग माय सेल्फ? हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ॲम आय कीपिंग माय सेल्फ सायलेंट ऑल द टाईम? मी माझी मतं मांडतोय का? मी माझी मतं प्रभावीपणे मांडतोय का? आणि हेच जर असेल तर मला दुसऱ्यांना अकाउंटेबल धरायचा काही अधिकार नाही आहे. तिसरा महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की शो अप युअर सेल्फ. आज तुम्ही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात, तुम्हाला स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, नॉलेज आहे, तुमच्याकडे एज्युकेशन आहे. आज हे कुठेतरी तुमच्या बोलण्या वागण्यामध्ये, कामामध्ये कुठेतरी रिफ्लेक्ट व्हायची आवश्यकता आहे. आणि हे जेव्हा आपण स्वतःहून रिफ्लेक्ट करू ना, त्यावेळेला वी हॅव टू स्टँड आवर सेल्फ ॲज अ युनिक पर्सन. हाच मला माझे जे काही गुण आहेत, माझे जे कौशल्य आहेत, माझ्या स्किल्स आहेत, माझ्या कॉम्पिटन्सीज आहेत, हे
लोकांना दाखवण्याची आवश्यकता आहे. आय शुड स्टँड अप आणि माझं स्वतःचं व्यक्तिमत्व हे उठून दिसेल अशा पद्धतीने माझी वाटचाल असायला पाहिजे. आणि चौथा महत्त्वाचा त्यातला भाग आहे, टीच अदर्स हाऊ टू ट्रीट युअरसेल्फ. आज वेळ ही आहे की दुसऱ्यांनी मला कशा पद्धतीने वागवावं ह्याचं प्रशिक्षण मी स्वतः द्यायला पाहिजे. मला ही गोष्ट पटते, ही गोष्ट मला पटत नाही, हे माझं मत आहे, तुमचं मत मला मान्य नाही. आज मला कुठेतरी हे स्पष्टपणे सांगायची आवश्यकता आहे. आणि जर एखादा माणूस मुद्दामून मला जर डिसरिस्पेक्ट करत असेल, माझा अपमान करत असेल, मला टाकून बोलत असेल, तर तिथं त्याला स्पष्टपणे सांगायची आवश्यकता आहे की ह्या प्रकारची वागणूक मी चालवून घेणार नाही, मला हे आवडत नाही, मला हे पटत नाही, हे त्यांना स्पष्टपणे सांगायची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि आज आपण आपल्या स्वतःकरता उभं राहायची आवश्यकता आहे. आता सध्या प्रत्येकाला स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि मला लोकांनी कसं वागवावं याही संबंधी लोकांना जाण करून द्यायची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. आणि ही जेव्हा जाण करून देतो त्यावेळेला लोकांना सवय झालेली असते की यांना काही बोललं, कसंही वागलं, कन्सिडर केलं नाही केलं तरी चालतं, हे काय एक नंबर करता असलेली व्यक्ती आहे असं जेव्हा वाटतं. आणि जर आपण जेव्हा आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा करून घेतो, वेन वी शिफ्ट अवर पर्सनॅलिटी, वी शिफ्ट अवर ॲटिट्यूड अँड वी शो वॉट वी आर, त्यावेळेला लोकांना हे पचायला थोडंसं कठीण वाटतं. लोकांना वाटतं हा माणूस बदलला आहे. आज लोकांना असंही वाटू शकतो की हा जरा रूढ झाला आहे, उद्धट झालेला आहे, स्वतःला फार मोठा समजतो, स्वतःला फार शहाणा समजतो. वाटलं तरी चालेल, पण आज मला दुसऱ्यांनी कसं ट्रीट करावं या संबंधी त्यांना सांगणं आवश्यक आहे. आणि आपल्या स्वतःचा आत्मसन्मान घेऊन देणं हे अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, आज मला प्रत्येकाशी गुढी गुढी होऊन चालणार नाही. सतत गुड बनू नका. पीपल प्लीजिंग पर्सनॅलिटी इज नॉट अ राईट पर्सनॅलिटी. स्टँड अप फॉर युअर सेल्फ अँड बी अ बोल्ड, बी अ कॉन्फिडंट पर्सन, बी अ रिस्पेक्टेबल पर्सन विच इज युअर कोअर कपॅसिटी. आणि ह्यातूनच तुमचा आत्मविश्वास हा रिफ्लेक्ट करतो. आणि आज मला जे काही साध्य करायचं आहे हे मी निश्चितपणे साध्य करू शकतो. इफ आय स्टॉप बिकमिंग अ प्लीजिंग पर्सनॅलिटी टू एनीबडी अँड एव्हरीबडी, आय विल मेक अ रिझोल्युशन दॅट वी विल स्टॉप दिस. आज मला माझा स्वतःचा व्हॉइस हा सापडून घ्यायची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि मला माझा स्वतःचा व्हॉइस सापडला तर आय कॅन बी डेफिनेटली अ व्हेरी सक्सेसफुल पर्सन. आणि या यशस्वी व्यक्तिमत्व होण्याकरता आपणास हार्दिक शुभेच्छा. इफ यू नीड एनी असिस्टन्स यू कॅन ऑलवेज रिलाय ऑन अस. फॉलो दिस स्टेप्स अँड डोंट फॉरगेट टू लाईक, सबस्क्राईब अँड गिव्ह अ कमेंट on this channel. Wish you all the best. Thank you so much.